नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 53 आर्टिकल 53 हे कलम समजून घेणार आहोत. या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. हे कलम कोणत्या तरतुदी आपल्याला देते हे समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 53 आर्टिकल 53 हे राष्ट्रपतींच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती आणि त्यांच्या संरक्षणात्मक भूमिकेचे वर्णन करते. हे कलम सांगते की देशाचा सर्व प्रशासकीय कारभार कोणाच्या नावे आणि कसा चालवला जाईल. हे कलम काय आपल्याला सांगतं? तर हे कलम सांगतं की राष्ट्रपतींच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती आणि त्यांच्या संरक्षणात्मक भूमिकेचे वर्णन करते. हे कलम सांगते की देशाचा सर्व प्रशासकीय कारभार कोणाच्या नावे आणि कसा चालवला जाईल. कलमाचे नाव आहे कलम 53 संघराज्याचे कार्यकारी अधिकार. काय? कलम 53 संघराज्याचे कार्यकारी अधिकार. आर्टिकल 53 एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ऑफ द युनियन. आता ही कलमाची व्याख्या काय आहे? तर संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींच्या ठायी निहित असतील आणि ते या संविधानानुसार स्वतः किंवा आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांचा वापर करतील. तसेच संघराज्याच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर पद राष्ट्रपतींकडे असेल. कोणत्या प्रकारची तरतूद आहे ह्या कलमामध्ये? तर संघराज्याचे कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतींच्या ठायी निहित असतील आणि ते या संविधानानुसार स्वतः किंवा आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांचा वापर करतील. तसेच संघराज्याच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर पद राष्ट्रपतींकडे असतील. अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. सोप्या शब्दात समजून घेऊया. या कलमाचे 3 महत्त्वाचे अर्थ आहेत. एक आहे सर्वोच्च प्रमुख, दुसरा आहे प्रशासकीय साखळी, तिसरा आहे लष्करी प्रमुख. आता सर्वोच्च प्रमुख. भारत सरकारला कोणताही निर्णय, स्वाक्षरी किंवा करार हा राष्ट्रपतींच्या नावानेच करावा लागतो. नावानेच होतो. काय? भारत सरकारचा कोणताही निर्णय, स्वाक्षरी किंवा करार हा राष्ट्रपतींच्या नावानेच होतो. दुसरा आहे प्रशासकीय साखळी. राष्ट्रपती स्वतः सर्व कामे करत नाहीत, तर ते पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि सनदी अधिकारी जसे की IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, अधिकारी यांच्या मदतीने हे अधिकार पार पाडत असतात किंवा वापरत असतात. काय? प्रशासक साखळी कशी आहे? तर राष्ट्रपती स्वतःहून सर्व कामे करत नाहीत, तर ते पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ आणि सनदी अधिकारी जसे की IAS ऑफिसर, IPS ऑफिसर यांच्या मदतीने हे अधिकार वापरत असतात. तिसरा आहे लष्करी प्रमुख. भारत भूदल, नौदल आणि वायुदल या 3 दलांचे ते सरसेनापती असतात. राष्ट्रपती काय आहेत? तर लष्करी प्रमुख असतात. भारत भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांचे राष्ट्रपती हे सरसेनापती असतात. ओके, तर असं ह्या कलमाचं स्पष्टीकरण आहे. ओके, तर हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? तर संविधान सभेला अशी शासन व्यवस्था हवी होती, जिथे सत्तेचा एक औपचारिक प्रमुख, फॉर्मल हेड असावा. भारताने संसदीय लोकशाही स्वीकारल्यामुळे राजाप्रमाणे सर्व अधिकार एकाच व्यक्तीकडे न ठेवता ते संविधानानुसार विभागले गेले. राष्ट्रपतींना सर्व कार्यकारी अधिकार देऊन त्यांना देशाचे सर्वोच्च स्थान देण्यात आले, जेणेकरून देशात घटनात्मक स्थिरता राहील. का आलं बरं हे कलम अस्तित्वात? तर संविधान सभेला अशी शासन व्यवस्था हवी होती, जिथे सत्तेचा एक औपचारिक प्रमुख म्हणजे फॉर्मल हेड असावा. भारताने संसदीय लोकशाही स्वीकारल्यामुळे राजाप्रमाणे सर्व अधिकार एकाच व्यक्तीकडे न ठेवता ते संविधानानुसार विभागले गेलेत. राष्ट्रपतींना सर्व कार्यकारी अधिकार देऊन त्यांना देशाचे सर्वोच्च स्थान देण्यात आले, जेणेकरून देशात घटनात्मक स्थिरता राहील. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. या कलमाचा संविधानात समाविष्ट करण्यात आलेला आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. प्रशासकीय कायदेशीरपणा. काय आहे उद्दिष्ट? तर प्रशासकीय कायदेशीरपणा. नंतर आहे संरक्षण दलांचे नागरी नियंत्रण आणि तिसरं आहे दुहेरी भूमिका. तर प्रशासकीय कायदेशीरपणा यामध्ये आहे देशातील प्रत्येक सरकारी कामाला घटनात्मक वैधता प्राप्त करून देणे. दुसरं आहे संरक्षण दलांचे नागरी नियंत्रण. लष्कर हे नेहमी निवडून आलेल्या घटनात्मक प्रमुखाच्या म्हणजे राष्ट्रपतीच्या अधीन असावे, जेणेकरून लष्करी बंडाची शक्यता कमी होते. आणि दुहेरी भूमिका. राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख, हेड ऑफ स्टेट असे आहेत, तर पंतप्रधान हे शासन प्रमुख, हेड ऑफ गव्हर्नमेंट आहेत. अशी दुहेरी भूमिका आहे. ओके.
तर हे ह्या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहे. आता या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. जर राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता किंवा संविधानाच्या विरोधात जाऊन अधिकारांचा वापर केला, तर ते संविधानाचे उल्लंघन मानले जाईल. संविधानाचे उल्लंघन कसं होईल या कलमाचं उल्लंघन? जर राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा सल्ला न घेता किंवा संविधानाच्या विरोधात जाऊन अधिकारांचा वापर केला, तर ते संविधानाचे उल्लंघन मानले जाते. तर शिक्षा काय असू शकते? तर अशा परिस्थितीत राष्ट्रपतींवर कलम 61 नुसार महाभियोग, महाभियोग चालवून त्यांना पदावरून काढले जाऊ शकते. आणि न्यायालयीन हस्तक्षेप कसा असू शकतो? तर राष्ट्रपतींच्या नावाने घेतलेले निर्णय जर घटनाबाह्य असतील, तर न्यायालय ते रद्द करू शकते. जर राष्ट्रपतींनी असे कोणते निर्णय घेतले असतील, जे घटनाबाह्य आहेत, संविधानाच्या बाहेर आहेत, संविधानाला विरोधात आहेत, असे निर्णय न्यायालय ते रद्द करू शकते. ते हे अशा प्रकारे ह्या कलमाचं उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. न्यायालयीन प्रकरण समजून घेऊया. राम जावया कपूर विरुद्ध पंजाब राज्य 1955 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कार्यकारी अधिकारी म्हणजे केवळ संसदेने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे नव्हे, तर त्यात धोरणे ठरवणे आणि प्रशासन चालवणे याचाही समावेश होतो. काय आहे? या प्रकरणाचा निर्णय काय आहे? तर या खटल्यात असा निर्णय देण्यात आला, स्पष्ट करण्यात आलं की कार्यकारी अधिकार म्हणजे केवळ संसदेने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे नव्हे, तर त्यात धोरणं ठरवणे, प्रशासन चालवणे याचाही समावेश होतो. पुढचा खटला आहे राय साहेब राम जावया विरुद्ध भारत सरकार. न्यायालयाने असे नमूद केले या खटल्यामध्ये न्यायालयाने असे नमूद केले की राष्ट्रपतींनी त्यांचे अधिकार नेहमी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरावे पाहिजेत. काय निर्णय दिलाय? की राष्ट्रपतींनी त्यांचे अधिकार नेहमी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरले पाहिजेत. ओके, तर ही काही महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे आहेत, खटले आहेत या कलमासंबंधित. आता ह्या कलमासंबंधित संविधानिक कलमे कोणती आहेत आणि इतर कायदे कोणते आहेत ते समजून घेऊया. कलम 74, भारतीय संविधानातील कलम 74, कलम 75, कलम 77 ही संविधानिक कलमे आहेत ह्या कलमाच्या संबंधित असलेले. आणि लष्करी कायदे. ओके, तर कलम 74 मध्ये काय तरतूद आहे? राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधान व मंत्रिमंडळ असेल, हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. कशानुसार? कलम 74 नुसार. तर कलम 75 नुसार मंत्रिमंडळाची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते. कलम 77 भारत सरकारच्या कामाचे संचालन राष्ट्रपतींच्या नावे होणे अशी तरतूद कलम 77 मध्ये आहे. तर लष्करी कायदे कोणते कोणते लष्करी कायदे? आर्मी ॲक्ट, नेव्ही ॲक्ट अँड एअर फोर्स ॲक्ट, ज्यावर राष्ट्रपतींची अंतिम स्वाक्षरी असते. तर या कलमासंबंधित कलम 53 संबंधित ही काही संविधानिक कलमे आणि कायदे आहेत. कलमाची समीक्षा कशी करता येईल? सकारात्मक बाजू काय आहे कलमाची? हे कलम लष्करावर नागरी सत्तेचे नियंत्रण ठेवून लोकशाही मजबूत करते. नकारात्मक बाजू कोणती आहे? तर हाताखालच्या अधिकारांमार्फत या शब्दामुळे राष्ट्रपती अनेकदा केवळ मंत्रिमंडळाच्या हातातले बावळे बनतात, अशी टीका केली जाते. 42व्या आणि 44व्या घटना दुरुस्तीने त्यांचे अधिकार अधिक मर्यादित केले आहेत. तर अशा प्रकारे या कलमाची समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा? कलम 53 हे राष्ट्रपतींच्या पदाला सामर्थ्य आणि मर्यादा अशा दोन्ही गोष्टी प्रदान करते. जरी ते नाममात्र प्रमुख असले तरी देशाचे सर्व लष्करी व प्रशासकीय अधिकार त्यांच्यात सामावलेले आहेत. हे कलम भारतीय प्रजासत्ताकाच्या संरचनेचा आधारस्तंभ आहे. काय याचं निष्कर्ष काढता येईल या कलमाचं? हे कलम काय आहे? तर हे कलम 53 हे राष्ट्रपतींच्या पदाला सामर्थ्य आणि मर्यादा अशा दोन्ही गोष्टी प्रदान करते. जरी ते नाममात्र प्रमुख असले तरी देशाचे सर्व लष्करी आणि प्रशासकीय अधिकार त्यांच्यात सामावलेले आहेत. हे कलम भारतीय प्रजासत्ताकाच्या संरचनेचा आधारस्तंभ आहे. तर मित्र, आज आपण भारतीय संविधानातील कलम 53 हे चांगल्या प्रकारे अभ्यासलेलं आहे. या कलमाच्या तरतुदी चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं आहे. तुम्हाला हे कलम अधिक स्पष्टपणे व चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे असल्यास तुम्ही ह्या व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील.
अशाच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन-नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशा कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, शेअर करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.